नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी संदीप सोनवणे या नवीन व्हिडिओमध्ये आपले परत एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉप मधले कार्य करण्याचे महत्वाचे जे 4 टप्पे बघितले होते, त्यापैकी पॉवर सप्लाय फ्लो सिस्टीम आणि बूट प्रोसेस सिस्टीम हे 2 सविस्तर बघितले होते. तर आज राहिलेले 2 टप्पे म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आणि कूलिंग सिस्टीम हे 2 टप्पे सविस्तर बघणार आहोत. मित्रांनो, बूट प्रोसेस कंप्लीट झाल्यावर डेस्कटॉप किंवा स्क्रीनवर एक इंटरफेस दिसतो. तो म्हणजे ओएस किंवा ऑपरेटिंग सिस्टीम. आणि कूलिंग सिस्टीम मध्ये महत्वाचे काम असते ते म्हणजे गरम हवा बाहेर फेकणे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही यातून तुमचा फायदाच करून घ्याल हे नक्की. आणि असेच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. समजले नाही तर व्हिडिओ परत परत बघा आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल लॅपटॉप रिपेअरिंगशी निगडीत तो कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला सोल्युशन नक्की मिळेल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बूट प्रोसेस कशी होते ती सविस्तर बघितली. स्क्रीनवरती विंडोज इंटरफेस कसा तयार होतो ते पण बघितलं. तर आज आपण बघणार आहोत विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय. तर तो एक सॉफ्टवेअर संच असतो जो आपल्याला जे काही आपलं कम्प्युटर हार्डवेअर आहे किंवा लॅपटॉप हार्डवेअर आहे त्याला चालवतो. आणि ज्यावेळेस या हार्डवेअर कडनं आपल्याला काम करून घ्यायचंय त्याच्यासाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स, वेगवेगळे सॉफ्टवेअर यांना एक प्लॅटफॉर्म देतो ज्याच्यावरती सगळे ऍप्लिकेशन्स रन होतात. जसं की तुम्हाला म्युझिक ऐकायचंय तर म्युझिक ऐकण्यासाठी तुम्हाला ऑडिओ लागणार. ऑडिओ हे कुठून तरी आला पाहिजे ना, की ती ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन रन करणार. जसं इंटरनेटवरती युट्यूब आहे, युट्यूबवरती तुम्ही गाणी लावली तर ते तुम्हाला आवाज ऐकायला येतो. ऐकायला येतो म्हणजे आतमध्ये जे काही हार्डवेअर आहे ते वर्क करतं, पण त्याला वर्क करण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर हे विंडोज थ्रू चालतं. या हार्डवेअरला सुद्धा तो डेटा, तो ऑडिओ डेटा डिजिटल स्वरूपातच कळणार आहे त्याला. जे डिजिटल म्हणजे 0 आणि 1. ठीक आहे. कुठलाही डेटा असू देत, मग तुमचा व्हॉइस डेटा असेल, तुमचा इमेज डेटा असेल, तुमचा टेक्स्ट डेटा असेल, तो सगळा त्याला फक्त डिजिटल स्वरूपातच कळतो. आणि हे कन्वर्ट करायचं म्हणजे ज्यावेळेस कम्प्युटरचं जे हार्डवेअर आहे त्याला कन्वर्ट करायचं डिजिटल डेटामध्ये आपल्याला समजणाऱ्या गोष्टींमधून. आपल्याला काय कळतं, ऑडिओ, टेक्स्ट, व्हिज्युअल्स हे आपल्याला कळतं. त्याला ते कळत नाही, त्याला डिजिटल स्वरूपात कळतो. तर ते कन्वर्ट करायचं कम्प्युटरला कळण्यासाठी डिजिटल स्वरूपात. आणि डिजिटल स्वरूपातला डेटा जो 0 आणि 1 स्वरूपात असतो तो आपल्याला कळत नाही. ती भाषा आपल्याला येत नाही, ती कम्प्युटरची भाषा आहे. मग ती आपल्यासाठी कन्वर्ट करायची आपल्याला समजेल अशा भाषेत, ऑडिओ रूपात, टेक्स्ट रूपात किंवा व्हिज्युअल स्वरूपात. तर हे महत्वाचं काम आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम किंवा ऑपरेटिंग प्रोग्राम हा खूप महत्वाचा घटक आहे जो आपल्याला मशीनच्या लँग्वेज बरोबर इंटरॅक्ट करण्याची संधी देतो किंवा मशीनला आपल्याशी आपल्या लँग्वेजमध्ये इंटरॅक्ट करण्याची संधी देतो. जेव्हा आपण वेगवेगळ्या कंट्रीमध्ये फिरतो, त्यात जसं की वेगळ्या चायना, रशिया अशा देशांमध्ये जातो तर तिथली भाषा आपल्याला सगळ्यांनाच येते असं नाही ना, बरोबर ना. मग त्यासाठी गुगल इंटरप्रिटर किंवा कोणी मध्यस्थी माणूस ज्याला दोन्ही भाषा येतील असा जर असेल तर ते आपल्याला सोपं पडतं. कारण तो त्या लँग्वेजमध्ये ऐकणार आणि आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये सांगणार. हेच तर काम ऑपरेटिंग सिस्टीम करते. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम हा एक आपला इंटरप्रिटर आहे. ह्युमन आणि मशीन यांना जोडण्याचं काम करतो किंवा कम्युनिकेशन करण्याचं काम करतो त्या दोघांमधलं. ती मशीन आणि युजरला कम्युनिकेशन करण्याचं साधन झालं. त्यात अजूनही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. जसं की तुम्हाला आता टेक्स्ट फाईल बनवायच्या आहेत म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट ह्यासारख्या सॉफ्टवेअरची गरज असते. त्याला पण ऑपरेटिंग सिस्टीम एक प्लॅटफॉर्म तयार करून देते. म्हणजे तो सॉफ्टवेअर त्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती लोड होणार आणि मग तो आपल्याला वापरता येणार. तसंच गुगल क्रोम आपल्याला इंटरनेट यूज करण्यासाठी, इंटरनेटशी जोडण्यासाठी गुगल क्रोम म्हणून सॉफ्टवेअर यूज होतं. तेही त्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती लोड होऊ शकतं.
व्हिडिओ आपण बघतो वेगवेगळे, तर त्याच्यात विंडोज मीडिया प्लेअर, VLC मीडिया प्लेअर, तर हे सॉफ्टवेअर झाले, ते ऑपरेटिंग सिस्टीम वरती लोड होतात. तुम्ही फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर बघितले असतील, फोटोशॉप, कोरेल ड्रॉ ऐकलं असेल त्यांच्याबद्दल, तर ते सॉफ्टवेअर सुद्धा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वरती लोड होतात. म्हणजे जे सॉफ्टवेअर आहेत जे तुम्हाला यूज करायचे, समजा फोटोशॉप यूज करायचंय तुम्हाला, किंवा वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट यूज करायचं आहे, तर हे डायरेक्टली तुम्ही लॅपटॉपवरती लोड करू शकत नाही. त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर, बेसिक सॉफ्टवेअर लागतं, ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करू शकता तुमच्या फील्ड प्रमाणे, आणि मग ते तुम्ही वापरू शकता. पण ऑपरेटिंग सिस्टीम जर नसेल त्याच्यावरती, तर तुम्ही हे कुठलेही सॉफ्टवेअर जे तुम्हाला इंटरॅक्शन साठी लागणार आहेत किंवा तुमच्या फील्डसाठी लागणार आहेत, ते तुम्ही वापरू शकत नाही. कुठल्याही लॅपटॉपवरती हे सगळ्यात पहिलं इन्स्टॉल होणारं सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. तर ते आपण एका प्रॅक्टिकल सेशन मध्ये, व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा, पूर्णपणे बघा, तर तुम्हाला समजून जाईल की काही लॅपटॉप वरती कुठलंही सॉफ्टवेअर नसताना पहिलं ऑपरेटिंग सिस्टीम कशी लोड होते, तर हे तुम्हाला कळणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही तो नक्की व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. तर ह्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कुठल्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात, तर त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विंडोज. ती वापरासाठी खूप अनुकूल असते, खेळांसाठी, म्हणजे गेमिंग वगैरे, जे ऑनलाईन गेमिंग असतात किंवा जे ऑफलाईन पण गेमिंग असतात त्याच्यासाठी खूप चांगली असते. ती डेस्कटॉप वरती पण चालते आणि लॅपटॉप वरती चालते. कन्व्हिनियंट असते, युजरला पटकन कळते, समजण्यासाठी खूप सोपी असते. म्हणून सगळ्यात जास्त युजर बेस आवडणारी किंवा लोकप्रिय असणारी ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विंडोज. त्यातलीही आता लेटेस्ट मध्ये विंडोज 11 चालू आहे. त्याच्या आधी विंडोज 10 होती, त्याच्या आधी विंडोज 7 होती, त्याच्या आधी विंडोज XP होती, त्याच्या आधी विंडोज 2000 होती, त्याच्या आधी विंडोज 98 होती, आणि सगळ्यात आधी होती ती म्हणजे डॉस. विंडोजनी बनवलेली सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे डॉस. त्याच्यानंतर हे अपग्रेड होत 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 या 25-30 वर्षात अपग्रेड होत होत आपण विंडोज 11 पर्यंत पोहोचलेली आहे, अपग्रेड झालेली. ठीक आहे. दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स. लिनक्स ही खूप सुरक्षित असते, म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरसेस वगैरे खूप जास्त येत नाहीत. आता विंडोज मध्ये काय होतं की विंडोज बरेच जण वापरतात, 80 ते 90%. व्हायरसमुळे करप्शन किंवा व्हायरस पासून धोका खूप असतो विंडोजला. तसं लिनक्स मध्ये व्हायरसचा धोका खूप कमी असतो, नगण्य असतो. कारण ठराविक जे डेव्हलपर्स असतात किंवा सॉफ्टवेअर बनवणारी लोक जी असतात, किंवा कंपन्यांमध्ये सर्व्हर लेवलला जिथं खूप लोक काम करतात एकाच कंपनीमध्ये, एकाच सर्व्हरला कनेक्टेड, तर तिथं तो वापरला जातो, कारण सगळ्यात सुरक्षित आहे ती आणि मोफतही आहे. विंडोजला तुम्हाला लायसन्स हे विकत घ्यावं लागतं. लॅपटॉप घेता तुम्ही तर लॅपटॉप बरोबर ते प्राइजेस इन्क्लुझिव्ह असतात, पण सेपरेटली घ्यायला गेलात तर विंडोज तुम्हाला विकत घ्यावी लागते. त्याची कॉस्टिंग साधारण एक 10-11 हजाराच्या आसपास असते. ठीक आहे. तसं लिनक्सचं फ्रीवेअर आहे, तुम्ही कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकता. तुमचं स्वतःची विंडोज पण तुम्ही त्यातलं बनवू शकता, पण ते तुम्हाला आधी शिकावं लागणार. ती OS पूर्णपणे तुम्हाला शिकावी लागणार. ठीक आहे. तिसरी आहे मॅक OS. ही पण खूप स्टेबल असते, जास्त करून डिझायनिंग किंवा तुमचे फोटोशॉप, फोटो एडिटिंग या कामांसाठी खूप चांगली मानली जाते, किंवा व्हिडिओ एडिटिंग वगैरेसाठी पण खूप चांगली मानली जाते, कारण त्याच्यात फीचर्स खूप इनबिल्ट येतात. त्याला असे बाहेरनं सॉफ्टवेअर टाकण्याची जास्त गरज पडत नाही. विंडोजला बाहेरनं आपण बरेच सॉफ्टवेअर घेऊ शकतो, पण मॅक मध्ये तसे सॉफ्टवेअर घेता येत नाही. त्याच्यात इनबिल्ट असतात, आणि जरी घ्यायला लागले तरी पण ते तुम्हाला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे ते थोडी एक्सपेन्सिव्ह आहे, जास्त करून ती यूज होत नाही. कमर्शियल यूज डिझायनिंग मध्ये खूप केला जातो, आणि तसेही मॅक लॅपटॉप हे खूप फेमस आहेत, आणि त्यांच्यावरती मॅक OSच चालते. आणि लास्ट आहे अँड्रॉइड. अँड्रॉइड ही शक्यतो आपण लॅपटॉप मध्ये वगैरे वापरली जात नाही. ही मोबाईल साठी खूप चांगली आहे, खूप लाईट वेट असते, आणि मोबाईल सारख्या छोट्या गॅजेटला आणि युजरसाठी खूप चांगली म्हणून ओळखली जाते. तर ती शक्यतो फोनवरतीच असते. तुम्हाला बऱ्यापैकी ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल माहिती कळाली असेल, तरी पण व्हिडिओ पॉज करून ह्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. काही माहिती कळाली नसेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन. आता दुसरा टप्पा आपण बघणार आहोत, तो म्हणजे
कूलिंग सिस्टीम लॅपटॉप मधली. कूलिंग सिस्टीम म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं कूलिंग सिस्टीमचं काम असतं की गरम हवा बाहेर फेकणे. आता गरम हवा का तयार होते, तर हा जो प्रोसेसर आहे, आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे सीपीयू आणि जीपीयू. तर तुम्ही जर नसेल बघितला किंवा लॅपटॉप बेसिक्स मध्ये पहिले जे आपले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सीपीयू आणि जीपीयू कळून जाईल. तर हा जो सीपीयू आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट असणारी आयसी मदरबोर्डची म्हणजे सीपीयू. आणि दुसरा हा जीपीयू. जीपीयू म्हणजे ग्राफिक्स प्रोसेसर युनिट आणि सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक. तर हा फक्त ग्राफिक्स रिलेटेड काम करणार आहे, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी, कन्व्हर्जन, अॅनिमेशन करण्याचं काम हे डायरेक्टली हा सेपरेटली करतो. हा पण ते काम करतो, पण इफेक्टिव्हली जर हा मशीन मध्ये असेल तर खूप जास्त चांगलं तुमचे व्हिडिओ एडिटिंगची वगैरे कामं चांगली होतात. आणि जनरली आपल्या नॉर्मल लॅपटॉपमध्ये सीपीयूच ती कामं करतो, पण जीपीयू एवढी इफेक्टिव्ह तो ग्राफिक्स रिलेटेड कामं करू शकत नाही, बाकी सगळी कामं तर तो करणारच. तर हे दोन्ही आयसीज खूप हीट होतात, सगळ्यात जास्त हीट होतात. आणि जर ह्या हीट झाल्या तर ह्या बंदही पडू शकतात. त्यामुळे ह्याचं एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं लॅपटॉपमध्ये सीपीयू द्वारा. मग ते मेंटेन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, तर हे पूर्ण हार्डवेअर असेंब्ली लागते त्याला. तर त्या असेंब्लीमध्ये काय असतं, तर हा हिटसिंक असतो. हिटसिंक म्हणजे हीट हा ऍब्झॉर्ब करतो. हे होलो पाईप्स असतात, कॉपरचा असतो आणि तो प्युअर कॉपरचा असतो. तर हा हीट ट्रान्सफर करून याचे जे एक्झॉस्ट पॉइंट आहेत लॅपटॉप मधनं बाहेर पडण्याचे हीट, त्या एक्झॉस्ट पॉइंट हे हिटसिंकलाच जोडलेले असतात. त्या हिटसिंक पर्यंत नेणं, असा जीपीयू मधनं पण बाहेर नेणार आणि असं सीपीयू मधनं पण हीट बाहेर नेणार. ठीक. हे बाहेर नेल्यानंतर इथपर्यंत त्यांनी नेलं हिटसिंक, इथपर्यंत तुमची गरम हवा लॅपटॉपमध्ये तयार होणारी गरम हवा नेली. आता ती बाहेर ढकलायची आपल्याला. तर त्यावेळेस हे फॅन आपल्याला कामाला येतात. आता ज्यावेळेस टेम्परेचर एक ठराविक टेम्परेचर आहे 50-60 डिग्री टेम्परेचर पर्यंत तो व्यवस्थित चालतो. पण त्याच्या पुढे जर 80-90 डिग्रीला जर टेम्परेचर वाढलं लॅपटॉपमध्ये तर तो प्रोसेसर व्यवस्थित कामं करू शकत नाही. मग तो हँग होऊ शकतो किंवा तुमचा लॅपटॉप हा डायरेक्टली बंद पडू शकतो. म्हणून ती त्याची स्वतःची एक बंद करून घेण्याची सिस्टीम आहे. स्वतःला बंद करून घेतो म्हणून डायरेक्टली लॅपटॉप बंद पडतो. पण हे फॅन वर्किंग आहेत, त्याचे एक्झॉस्ट व्यवस्थित प्रॉपरली क्लीन आहे, त्याच्यात धूळ साचलेले नाहीये, तर ही ऑटोमॅटिकली ही बाहेर पास होते आणि ह्याचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली सीपीयू आणि जीपीयूचं कमी होतं किंवा मेंटेन राखलं जातं 40 ते 50च्या दरम्यान. तर त्या दरम्यान तो व्यवस्थित वर्किंग करतो. पण त्याच्या पुढे जर वाढलं तर तो वर्किंग करत नाही, स्वतःला बंद करून घेणार किंवा हँग होतं मशीन. त्यामुळं फॅन हे आपले व्यवस्थित असले पाहिजे. जर फॅन बंद पडला, हिटसिंक खराब झालं तर लॅपटॉपही तुमचा बंद पडणार, कंटिन्युअसली चालणार नाही. लॅपटॉपमध्ये धूळ किती आहे, काय करतं, त्या गोष्टीला सर्व्हिसिंग म्हणतात. तर तुम्ही टेक्निशियन कडनं सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. तुम्ही ज्यावेळेस स्वतः शिकाल तर त्यावेळेस तुम्ही या गोष्टी तुम्ही स्वतः पण करू शकता. तर साधारण गेमिंग लॅपटॉपला 900 ते 1000 रुपये खर्च येतो आणि नॉर्मल सीपीयू फक्त एक सीपीयू असेल त्या लॅपटॉपला तुम्हाला साधारण 500 ते 600 रुपये खर्च येतो. ठीक आहे. पण ते खूप जरुरीचं असतं. वर्षातनं 2दा तरी ऍटलिस्ट ते सर्व्हिसिंग लॅपटॉप झाला पाहिजे, म्हणजे तुमच्या लॅपटॉपची लाईफ ही खूप जास्त वाढते. तर तुम्ही वर्षानुवर्ष जर तसाच वापर करताय त्याचा तर तो एक दिवस बंद पडणार आहे. ठीक आहे. म्हणून कूलिंग सिस्टीम ही लॅपटॉप मधली खूप महत्वाची सिस्टीम आहे. व्हिडिओ पॉज करून हे प्रॉपरली टेक्निकल पॉइंट्स लिहून घ्या, म्हणजे ते तुम्हाला लक्षात राहतील. ठीक. साधारण सीपीयू मध्ये 60 to 90% ज्यावेळेस गरम होतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली ऑन होतात. हे सेन्सर्स असतात त्याला फॅनला, ते ऑन झाले 50च्या पुढे जायला लागलं हिटिंग की ते ऑन होतात ऑटोमॅटिकली आणि आतमध्ये बाहेर गरम हवा फेकून देतात. लॅपटॉप कसा कार्य करतो यामध्ये एक शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे शटडाऊन प्रोसेस. तर शटडाऊन प्रोसेस म्हणजे कसं की आता हे सगळं व्यवस्थित वर्क होत आहे, तुमची कूलिंग सिस्टीम वर्क होतीये, म्हणजे तुमचा लॅपटॉप व्यवस्थित चालतोय, कूलिंग सिस्टीम वर्क होतीये, हँग होत नाहीये, डायरेक्टली स्वतःहून बंद पडत नाहीये, म्हणजे तुमचं वर्किंग आहे सगळं. तर ते वर्किंग असताना तुम्ही डायरेक्टली बटन दाबून लॅपटॉपला बंद नाही करू शकत. तुमच्या विंडोज डेस्कटॉप वरती एक असा सिम्बॉल असतो, तर तो सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो काही ऑप्शन्स देतो, म्हणजे स्लीप, शटडाऊन आणि रिस्टार्ट. जर यामध्ये तुम्ही रिस्टार्ट दाबलं तर तुमचा मशीन पूर्ण रिस्टार्ट होईल.
परत चालू होईल. एकदा शटडाऊन प्रोसेस होऊन परत चालू होईल. आणि शटडाऊन म्हणजे पूर्णपणे जे काही प्रोसेसेस तुमचं काम चालू आहे ते बंद करून, सगळ्या हार्डवेअरला तो मेसेज देऊन की तुमचं आता काम थांबवायचा वेळ झालेली आहे, ते पूर्णपणे बंद करून, हार्ड डिस्कला त्याचे सिग्नल देऊन तो व्यवस्थित सगळ्यांना बंद करून तो लॅपटॉप स्वतःला बंद करतो. ही प्रॉपर आणि चांगली मेथड आहे, कारण त्याने तुमच्या हार्डवेअरचं लाईफ वाढतं. त्यामुळे प्रॉपरली शटडाऊनच करायचं. डायरेक्टली काही स्क्रीन ऑफ करतात आणि बंद करून सोडून जातात. तो ऑप्शन पण ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही स्क्रीन बंद करता तर त्यावेळेस तो स्लीप मोडला जातो. स्लीप मोड मध्ये काय होतं की लॅपटॉप तुमचे आतले जे घटक असतात हार्डवेअर ते चालू राहतात, फक्त स्क्रीनवरती काही दिसत नाही तुम्हाला. जास्त इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर तो खात नाही त्यावेळेस, पण लॅपटॉप हा चालू असतो, सगळे हार्डवेअर चालू असतात. मग हा जर समजा बॅटरी तुमची संपली अचानक आणि तो बंद पडला तर मग चालू व्हायला पण तो प्रॉब्लेम देऊ शकतो. म्हणून हा स्लीप तुम्ही थोड्या वेळासाठी जर थांबत असाल काम करत 2-3 तासासाठी तर तुम्ही स्लीपला टाकू शकता. पण जर तुम्हाला पूर्ण काम तुमचं झालेलं आहे आणि आता तुम्ही दुसऱ्या दिवशी वापरणार आहे, म्हणजे 10-12 तासानंतरच तुम्ही वापरणार असाल तर शटडाऊन करणं हाच उत्तम पर्याय आहे. ठीक. आणि ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ह्या बेसिक गोष्टी आहेत, पण बेसिक गोष्टीच तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला नेणार आहेत. बेसिक गोष्टीच शिकून घ्या. कळल्या नसतील तर व्हिडिओ परत परत बघा. आपले प्रॅक्टिकल सेशनचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही बघा. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करा आणि लॅपटॉप रिपेअरिंग शिका. जर लॅपटॉप स्वतःहून तर लगेच खोलवायला जाऊ नका, पहिले शिकून घ्या. जुने लॅपटॉप असतील, खराब लॅपटॉप कुठे मिळाले बंद पडलेले वगैरे, तर त्याच्यातनं उघडून तुम्ही शिका आणि त्याच्यानंतर प्रयत्न करा चालू लॅपटॉपवर. आणि काही गोष्टी समजल्या नसतीलच तर व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचे प्रश्न विचारा. मी तुमच्या त्या प्रश्नांची, सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.